नमस्कार, मी अंकुश रामचंद्र निपाणीकर। माझी या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाली। मला निश्चितपणाने या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय दीपकभाई केसरकर साहेब आणि या जिल्ह्याचे नेते आणि माझे मार्गदर्शक आदरणीय राजेशजी क्षीरसागर साहेब, कार्यकारी अध्यक्ष राज्य नियोजन मंडळ, ज्यांच्याकडे आज कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे आणि या दर्जेला साजेस असं काम या महाराष्ट्रामध्ये, या राज्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली चालत आहे। मला निश्चितपणाने या ठिकाणी सांगायला आवडेल, माझ्यासारख्या सामान्य बहुजन समाजातील एका कार्यकर्त्याला त्यांनी संधी दिली, मी त्यांचा ऋणी आहे। निश्चितपणाने या ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व महिला संघटक, त्याचबरोबर राजेशजी क्षीरसागर साहेब आणि पश्चिम महाराष्ट्र कोषाध्यक्षा देवस्थान समितीच्या सन्माननीय सौ वैशालीताई क्षीरसागर वहिनी, ज्यांचं देखील मला मार्गदर्शन या ठिकाणी लाभलं। आणि निश्चितपणाने मला सांगायला आवडेल, कोल्हापूरच्या विकासासाठी राजेश क्षीरसागर साहेबांचं खूप मोठं विजन या ठिकाणी आहे। त्या विजनमध्ये मी एक घटक असणार आहे, याचा मला सर्व आनंद आहे। आज सर्व थरातून माझा सत्कार या ठिकाणी वेगवेगळ्या समाजाने केलेला आहे, वेगवेगळ्या मित्रपरिवाराने केलेला आहे। हा सगळा सत्कार माझा नसून माझ्या नेत्याचा, माझ्या पक्षाचा आहे असं मी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो। निश्चितपणाने येणाऱ्या प्रत्येक DPDCमध्ये शहराचे वेगवेगळे प्रश्न घेऊन मी त्या ठिकाणी सभागृहात आवाज उठवणार आहे। आणि पुन्हा एकदा राजेश क्षीरसागर साहेबांचं नेतृत्व मी मान्य केलेलं आहे। गेली 15 वर्ष सातत्याने त्यांच्या सोबत आहे, पुढे भविष्यामध्ये त्यांच्या अधिपत्याखाली मी काम करायला तयार आहे। माझी झालेली निवड, मी पुन्हा एकदा पक्षाचे नेते, सर्व पदाधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री, त्याचबरोबर राजेश क्षीरसागर साहेबांचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करण्यापेक्षा त्यांचा ऋणात राहणं मी पसंत करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।